मी दीपक नाना माने, रूपशिंगार जनरल स्टोअर्स मोहोळ. आता पोळ्याचा सण आलाय तर काय काय विकायला आपल्याला? कंडा आहे. कंडा 20 रुपयापासून 150 रुपयेपर्यंत आहे. मुरकी आहे. मुरकी 20 रुपयापासून ते 60-70 रुपयेपर्यंत 150 रुपयेपर्यंत आहे. येसन आहे. येसन 10 रुपयापासून ते 40 रुपयेपर्यंत आहे. तर पोळ्याच्या सणाला जनावरांना रंगवलं जातं तर ते कलर आपल्याकडे असते तर त्याच्या कशी किंमत? कलर आहे. येसनचा कलर आहे. 50 मिली डब्बा आहे, 200 मिली आहे, 100 मिली आहे, 250 आहे, 500 आहे आणि अजून घंटी आहेत जी जनावरांच्या गळ्यात बांधली जातात त्याच्या कशी किंमत आहे? घंटी आहे. घंटी 50 रुपयापासून 250-300 रुपयेपर्यंत आहे. आता यावर्षी पाऊस पण चांगला झाला तर कसा आहे प्रतिसाद? ह्या बारीनं उत्तम प्रतिसाद आहे. चांगल्या पद्धतीचं गिरायक आहे ह्या बारी. आता किती दिवसापासून सुरू केला आहे बाजार पोळ्याला? पोळ्याचा शुक्रवारपासून चालू केला. आठवडाभर चालतं. आता एकंदरीत हे जे सगळं मटेरियल आहे ते खरेदीला किती खर्च आला असेल? 2 लाख रुपये, 2 ते 2.5 लाख. आता यावर्षी पाऊस पण बऱ्यापैकी झाला तर मग कसा होईल व्यवसाय? ह्या वेळेशी उत्तम व्यवसाय होईल. आता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करता तर ट्रॅक्टर सुद्धा आल्यात तर काय बदल दिसते या व्यवसायात? थोडासा कमी प्रमाणात होतोय पोळा, पण त्या ट्रॅक्टरमुळं थोडंसं कमी प्रमाणात होतोय. पण ह्या वर्षी उत्तम होणार. काय शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांना सुती घेण्याचं आवाहन करतो. सुतीच चांगला आहे. किती आर्थिक उलाढाल होईल यावर्षी? ह्या वर्षी आर्थिक उलाढाल 2 ते 2.5 लाखाच्या पुढे होईल.